Hello friends, welcome once again. So let's start with the discussion of laws of motion. आपण याच्या आधी याचे दोन लेक्चर्स बघितलेले आहेत, लॉज ऑफ मोशन 1, लॉज ऑफ मोशन 2, ज्याच्यामध्ये आपण लॉज ऑफ मोशन पहिल्यांदा न्यूटनचे जे काही 3 लॉज आहेत ते डिटेलमध्ये बघितले, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स बघितला, त्याच्यानंतर फ्रेम ऑफ रेफरन्स ही कन्सेप्ट बघितली, त्याच्यानंतर फोर्सवरती कॉन्सन्ट्रेशन केलं, काही न्यूमेरिकल्ससुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत लास्ट लेक्चरला. त्यामुळे हे लेक्चर बघण्याआधी पाठीमागचे दोन्ही लेक्चर्स व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, जेणेकरून हे तिसरं आजचं लेक्चर जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजेल. ओके, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत हे पहिल्यांदा मी तुम्हाला ब्रीफ इथं इंट्रोड्यूस करतो की आपण ॲक्च्युली फोर्स रिलेटेड स्टडी करत होतो लास्ट लेक्चरला, तर तोच स्टडी आपण कंटिन्यू करणार आहे. तर आज आपण फोरचे अजूनही काही टाइप्स आहेत जे सेकंडरी टाइप्स म्हणून आपण, जे मेन टाइप्स 4 होते ते आपण आधी डिस्कस केले, पण त्याच्यापेक्षाही पुढचे काही त्या रिलेटेड जर काही टाइप्स असतील फोरचे तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. त्याचबरोबर आपण वर्क, फोर्स, त्याच्यानंतर फॉर्म्युला वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, किंवा जर फोर्स कॉन्स्टंट नसेल तर वर्क कसं फाइंड आउट केलं जातं त्याचा फॉर्म्युला, किंवा सिंपल पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम असते माहिती आहे आपल्याला. तर अशा काही 1-2च कन्सेप्ट आज आपण बघणार आहे आणि त्याच्या रिलेटेड मग टेक्स्टबुकमधले काही न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल्ससुद्धा आपण लगेचच त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे ते बघणार आहोत आणि ते तेवढंसं इझी पडेल तुम्हाला, कारण थेरॉटिकल आधी समजून घेणं, फॉर्म्युला समजणं आणि त्याच्यावरती पुन्हा एक्झाम्पल सॉल्व करणं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि ते मला वाटते इझी पडतं. त्यामुळे आपण जनरली प्रयत्न करत असतो की लगेच थेरी थेरी कन्सेप्ट झाली की त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स डिस्कस करण्याचा. बऱ्याच वेळेला आपण असं केलेलंही आहे. काही वेळेला थेरी जर जास्त लेंदी असेल तर मग तिथं न्यूमेरिकल्स डिस्कस करायला वेळ तितकासा मिळत नाही, मग ते पूर्ण लेक्चर आपलं थेरीचंच होऊन जातं. जसं की आपण पहिलं लेक्चर बघितलं होतं जे पूर्णच आपल्याला थेरी एक्सप्लेन करावी लागली, ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल डिस्कस करता आले नाहीत जास्त, परंतु आपण लास्ट लेक्चरला पुन्हा फोर्सवरचे काही न्यूमेरिकल्स बघितले, काही CETचे क्वेश्चन्स बघितले. ओके, सेम तसं आज सुद्धा आपण जे काही आजची कन्सेप्ट बघूया त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स, मग आज आपण टेक्स्टबुकमध्ये जे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन करणार आहोत. तर आपण बघूया 1 बाय 1. ओके, सो सुरुवातीला थोडंसं आपण फोर्स रिलेटेड आपल्याला थेरी बघायची आहे, त्यामुळं याचं एक्सप्लेनेशन करताना मी एक अशा पद्धतीनं करेन की कंपॅरेटिव्हली करेन, कारण 2-2 फोर्सेसचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. म्हणजे जसं की आपण डिस्टिंग्विश करतो किंवा कंपॅरिझन बिटवीन 2 पॉईंट्स करतो, सेम त्या टाईपमध्ये 2 फोर्सेस घ्यायचे आणि त्याचं कंपॅरेटिव्ह करूया आणि प्रत्येक पॉईंट हा तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेनेशन मी त्याचं देतो, म्हणजे तुम्हाला एक थेरॉटिकल पण तो समजून जाईल आणि त्याचा प्रॅक्टिकली कसा अर्थ लागतोय आपल्याला किंवा तो प्रॅक्टिकली कसा अवेलेबल आहे हे सुद्धा सांगता येईल. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण फोर्स रिलेटेडच स्टडी करणार आहोत. आपण फोरच्या काही टाईप्स म्हणून, आपण फोर्समधले काही बेसिक टाईप्स आहेत किंवा सपोर्टिव्ह फोर्सेस आहेत की जे फोर्सेस तुम्हाला 12thला तर बऱ्याच ठिकाणी रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन अशा वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये येतात बघा. बरेच हे सगळे फोर्सेस पुन्हा कुठं ना कुठं तरी रिपीट होत असतात, कारण फोर्स हा फिजिक्समधला तितकाच महत्त्वाचा पार्ट आहे. सो कंपॅरेटिव्हलीच आपण या सगळ्याचा स्टडी करायचा प्रयत्न करू. अगदी पहिल्यांदाच घेऊया आपण कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस असं म्हणूया. कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि इकडे कंपॅरेटिव्ह आपण करू नॉन कॉन्टॅक्ट. आता बऱ्यापैकी यांच्या नावांवरूनच नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस यांच्या नावावरूनच थोडंसं डिफरन्शिएट इथं होतं आहे बघा की कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय. म्हणजे जनरली आपण म्हणूया की 2 बॉडीमध्ये जर फिजिकल कनेक्शन असेल किंवा फिजिकल फोर्स असेल तर त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणूया ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी जर ह्या दोन्ही हात जर एकमेकांच्यावरती असे जर धरले तर ह्या दोघांच्यामध्ये काय झालं, एक प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला, बरोबर ना, लक्षात येते. आणि ते जर मी एक समजा मॅग्नेट कन्सिडर केला आणि एक आयर्न पीस कन्सिडर केला आणि ते असे लांब लांब धरले की ज्यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट तितकासा डेव्हलप झाला नाही, इन द सेन्स केला नाही, तरीसुद्धा तिथं आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन फील होतं, बरोबर ना. सो तिथं कॉन्टॅक्ट नाही आहे तरी पण फोर्स आहे आणि इथं कॉन्टॅक्ट आहे तरी पण फोर्स आहे. ओके, सो हा जो फोर्स झाला तो म्हणजे कॉन्टॅक्ट, ज्याला की फ्रिक्शनल फोर्स आपण म्हणतो. किंवा आपण जमिनीवरती उभं असल्यानंतर आपल्यावरती जे काही वेट ॲक्ट होतं, जे डाऊनवर्ड डायरेक्शनला, ज्याला आपण mg म्हणतो ना, वेट ऑफ द बॉडी. आपलं वेट किती सांगायचं,
mg इतकं सांगायचं मास आपलं आणि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू, मग 9.8 घ्या किंवा 10 घ्या. सो ते जर मासला मल्टिप्लाय केलं तर ते आपलं वेट झालं. सो ते वेट आपल्यावरती ॲक्ट होतं कुठल्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड डायरेक्शनला, ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपल्याकडे अर्थच्या सेंटरकडे आपण खेचले जातोय ना, बरोबर ना. त्यामुळं आपल्यावरती जे काही वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. तर आपल्यामध्ये आणि अर्थ सरफेसमध्ये एक कॉन्टॅक्ट झाला ना, नॉर्मल रिॲक्शन, कॉन्टॅक्ट झाला का, दोघांच्यामध्ये फ्रिक्शन आहे ना, कॉन्टॅक्ट झाला म्हणूया. सो हा कॉन्टॅक्ट फोर्स झाला, बरोबर. मग नॉन कॉन्टॅक्टमध्ये आपण असं म्हणूया की जे दोन फोर्सेस किंवा दोन बॉडीच्या मध्ये कुठलाही फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे तरी आपण त्याला काय म्हणूया की दोघांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स घ्या, मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स घ्या, चालू शकेल ना. किंवा अगदी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया. ग्रॅव्हिटेशनल म्हटलं की एक आपण इकडं चंद्र घेऊया आणि इकडं पृथ्वी घेऊया, ह्या दोघांच्यामध्ये आपण काय म्हणतोय, देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून अँड अर्थ. ओके, सो वी कॅन से दॅट इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, कारण दोघांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आहे का, फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे. सो फिजिकल कॉन्टॅक्ट ज्या फोर्समध्ये येतो त्या फोर्सला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स, आणि ज्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही त्या फोर्सला काय म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघा मी मग डेफिनेशन्स लिहितो तशा. The forces experienced by a body due to physical contact. The forces experienced by a body due to physical contact called as contact forces. चालेल का बघा, कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, द फोर्सेस एक्सपिरियन्स्ड बाय बॉडी विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. सिंपल, द फोर्सेस एक्सपिरियन्स्ड बाय ए बॉडी विदाउट, हे विथ आहे ना आणि हे विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. सिंपल, कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. लक्षात येते का बघा. याच्यामध्ये सांगितलं की आपण फिजिकल कॉन्टॅक्ट आहे दोन बॉडीच्या मध्ये, म्हणजे सिंपल कॉन्टॅक्ट फोर्स झाला ना. आणि याच्यामध्ये आपण फिजिकल कॉन्टॅक्ट नाही, विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट, बट देर इज अ फोर्स, वी कॅन से दॅट इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. एक्झाम्पल लिहूया, फ्रिक्शनल फोर्स, कोलिजन फोर्स, नॉर्मल रिॲक्शन एटसेट्रा. एक्झाम्पल्स बघा. फ्रिक्शनल फोर्स असतो ना दोन बॉडींच्या मध्ये, सो फिजिकल कॉन्टॅक्ट असेल तरच फ्रिक्शनल फोर्स ना. नंतर नॉर्मल रिॲक्शन हा पण एक प्रकारचा फोर्स आहे ना. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे आपल्यावरती नॉर्मल रिॲक्शन आहे बघू आपण. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय बघा, समजा आपण जर अर्थ सरफेसवरती असे उभे आहोत तर आपल्यावरती जो डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे तो म्हणजे वेट, आणि जो अपवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. ओके, किंवा कोलिजन म्हणूया, कोलिजन फोर्स म्हटलं तरी चालेल एटसेट्रा. सो दीज आर समहाऊ और दीज आर समथिंग फोर्स आर कॉल्ड ॲज contact force, frictional force, normal force, collision force. These are the forces and these are called as contact forces. Okay, मग आता नॉन कॉन्टॅक्ट मधले एक्झाम्पल मी काय काय सांगितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणूया, मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स म्हणूया, चालेल का बघा. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, और वी कॅन से दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुठं असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, न्यूक्लियसच्या सेंटरमध्ये आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्समध्ये. सिमिलरली मॅग्नेटिझम मधला फोर्स म्हणूया आपण, मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स एटसेट्रा. ओके, सो याच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट पॉसिबल नाही आहे. ओके, पण इथं जर बघितलं तर फिजिकल कॉन्टॅक्ट पॉसिबल होते ना. फ्रिक्शनल फोर्स, मी टाळी वाजवतो म्हणजे काय, फ्रिक्शन आहे ना थोडक्यात. ओके, किंवा आपण एखाद्या सरफेसवरून चालत निघून जातो का, तर आपल्या पायांमध्ये आणि त्या सरफेसमध्ये एक प्रकारचं फ्रिक्शन आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, म्हणून आपण निघून जातो. तेच आपण सँडमध्ये, वाळूमध्ये नाही जात ना तसं फास्ट, कारण वाळूमध्ये तितकासा फोर्स
डेव्हलप होत नाही, तो म्हणजे कुठला फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. नॉर्मल रिएक्शन, आपण उभा आहे, आपल्या सरफेस, पृथ्वीच्या सरफेसवरती आपल्या पायांमध्ये असलेला फोर्स, कुलिजन, दोन बॉडी जेव्हा एकमेकांवरती कोलाइड होतात, बरोबर ना, फोर्सच आहे ना एक प्रकारचा. आणि विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक, इमॅजिनरी फोर्स आहेत ना. इमॅजिनरी म्हणण्यापेक्षा आपण कन्सिडर केली की हां ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पृथ्वीमध्ये आणि सूर्यामध्ये, न्यूक्लियसमध्ये आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्समध्ये, मॅग्नेटिझममध्ये आपण म्हणतो की फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, रिपल्शन आहे. सो हे विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट फोर्सेस असल्यामुळे यांना काय म्हटलं जातं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. लक्षात आलं बघा, आपण पहिला टाईप बघितला, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. राईट डाऊन दिस वन. चला पुढच्या फोर्स संदर्भातलं डिस्कशन करूया. इंटरेस्टिंग आहे डिस्कशन. सो एक फोर्स आपण म्हणूया रिअल फोर्स, रिअल फोर्स, आणि दुसरा आपण इमॅजिनरी फोर्स म्हणू, ज्याला की सुडो फोर्स म्हणतात, सुडो फोर्स. बघा, एक म्हणजे रिअल आहे आणि दुसरा म्हणजे सुडो फोर्स, जो की इमॅजिनरी आहे असं आपण म्हणूया. पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया की हे फोर्सेस कुठं असतात आणि हे फोर्सेस कसे डिफाईन झाले. अगदी सिंपल एक्झाम्पल, रिअल फोर्स, अगदी रिअल म्हणतो ना, आहे तो फोर्स आहे. सुडो फोर्स जस्ट इमॅजिन झाला किंवा तो एका कंडिशनमुळे तयार झाला. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया ह्या दोन्ही फोर्सेसचं. आपण बघतो पॅसेंजर आणि कारचं एक्झाम्पल बऱ्याच वेळेला बघतो. आपण लास्ट लेक्चरला तुम्हाला मी फ्रेम ऑफ रेफरन्स आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये हे एक्झाम्पल बघितलं, तेच आपण आजही बघूया. दोन केसेस बघू आपण त्याच्यामध्ये हवं तर. सगळ्यात पहिल्यांदा एक केस की एक कार आहे, पॅसेंजर आहे, तो पॅसेंजर कार सुरू करतोय, तोच ड्रायव्हर आहे असं आपण कन्सिडर करू. त्यानं कार सुरू केली आणि तो आता पुढं निघून जाणार आहे, ठीक आहे, किंवा पॅसेंजर मागे बसलाय, ड्रायव्हर आहे असं आपण म्हणू, काही हरकत नाही, कसंही म्हणूया. सो कार जेव्हा सुरू होते, सुरू झाल्यानंतर कार जेव्हा पुढं निघून जाते, ठीक आहे. सो कार जेव्हा पुढं निघून जाते तेव्हा काय होतं, थोडंसं पॅसेंजरवरती एक प्रकारचा फोर्स ॲक्ट होतो, जो की कारवरती जो फोर्स आहे त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनला ॲक्ट होतो. म्हणजे आपण असं म्हणूया की कार एकदम पुढं निघून जाते तेव्हा पॅसेंजर थोडासा मागे जातो, बघा मागच्या साईडला जातो, म्हणजे मागच्या डायरेक्शनला थोडासा झुकतो, जास्त जात पडत पण नाही आहे, थोडासा अगदी त्याच्यावरती थोडंसं मॅक्सिमम थोडंसं आपण डिस्प्लेसमेंट होण्या किंवा त्याची पोझिशन थोडीशी अशी मागच्या डायरेक्शनला जाते. ही एक झाली पहिली केस. दुसरी केस अशी आपण घेऊया की तीच कार आता एका टर्नवरती आलेली आहे, बरोबर, आणि ती कार आता व्यवस्थित असा सर्क्युलर टर्न मारून निघून जाणार आहे, सर्क्युलर ट्रॅकवरनं ती निघून जाणार आहे. चला, कार निघून गेली, पण त्या कारमध्ये आतमध्ये बसलेल्या पॅसेंजरला मात्र कसं फील होणार आहे, तो बाहेरच्या साईडला पडतोय की काय असं फील होईल ना त्याला. म्हणजे तो बाहेरच्या साईडला थोडासा झुकला जाईल, बरोबर. कार तर अशी चाललेली आहे, लाईक दिस, लक्षात येते का बघा, ही कार अशी चाललेली आहे पण थोडासा पॅसेंजर बाहेरच्या साईडला झुकतोय असं आपण म्हणूया, ओके. मग आता इथं दोन कंडिशन्स येतात, दोन फोर्सेस येतात बघा, म्हणजे दोन ॲक्सेलरेशन आले ना, वेगवेगळे दोन ॲक्सेलरेशन, कारण फोर्स आणि ॲक्सेलरेशन एकसारखेच आहेत ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, ओके. मग जो रिअल फोर्स आहे तो म्हणजे कुठला, की जिथं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन फॉलो होते ते, आणि जिथं हे इक्वेशन फॉलो होत नाही किंवा हा फोर्स नाही आहे तरी पण तिथे एक फोर्स एक्सपिरियन्स झाला, म्हणजे इमॅजिन झाला ना, थोडक्यात इमॅजिनरी सुडो फोर्स झाला बघा. जेव्हा कार टर्न होते, टर्न मारते कार, याचा अर्थ काय की त्या कारवरती नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, आणि तो कोणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर त्या कारच्या टायरमध्ये आणि रोड सरफेसमध्ये असलेल्या फ्रिक्शनल फोर्समुळे ती कार व्यवस्थित निघून जाते. सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द स्टॅटिक और फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड द टायर्स. लक्षात येते. पण त्या पॅसेंजरवरती हा फोर्स एक्सपिरियन्स होत नाही ना या साईडला, तो ह्या साईडला जातो, याचा अर्थ ह्याच्या अपोजिट जातोय. म्हणजे जो कारवरती फोर्स आहे तो कुठला, रिअल म्हणतो आपण, का नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग याच्या अपोजिट फोर्स असेल, रिअलच्या अपोजिट कोण असं सुडो असतो ना. मग कारवरती जर रिअल फोर्स ॲक्ट होत असेल तर या साईडला जो कोणी जातोय, मग फॉर एक्झाम्पल पॅसेंजर, तर त्याच्यावरती याच्या अपोजिट फोर्स ॲक्ट होतो, म्हणजे कुठला, सुडो फोर्स. या केसमध्ये दोघांची व्हॅल्यू सेम आहे पण डायरेक्शन कशी आहे, रिव्हर्स आहे. किंवा कार जेव्हा स्टार्ट होते तेव्हा कार पुढे जाते असं आपण म्हणूया, तो पॅसेंजर थोडासा मागं जातोय. सो तो जो फोर्स आहे तो म्हणजे सुडो फोर्स असं म्हटलं जातं. सो ह्या एक्झाम्पलवरून आपण काय करू शकतो,
व्यवस्थित डिफरन्शिएशन याचं करू शकतो. चला बघूया. सो फोर्स विच इज प्रोड्युस्ड ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट. द फोर्स which is produced due to interaction between the object. दोन ऑब्जेक्टमध्ये असलेले इंटरॅक्शन called as रियल फोर्स. बरोबर का बघा, called as real force असं म्हणूया. and a force which arises due to the acceleration of the force बघा हे व्यवस्थित काय लिहितो मी. the force which is due to म्हणतो सिंपल लँग्वेज मध्ये, which is due to कुणामुळे असलेला फोर्स, which is due to the acceleration of the observer's frame of reference, due to acceleration of observer's frame of reference, called as pseudo force. ऑब्झर्वर्स म्हणजे तो पॅसेंजर, हा पॅसेंजर म्हणजे ऑब्झर्वर आहे ना आता. सो त्याच्या फ्रेम ऑफ रेफरन्सनी जो काही तिथं तयार झालेला फ्रेम आहे असं फोर्स आहे असं आपण म्हणूया. सो द फोर्स विच इज अरायझेस ड्यू टू द ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्झर्वर्स, त्या ऑब्झर्वरवरती असलेला फोर्स म्हणजे ॲक्सेलरेशन. ऑब्झर्वरवरती असलेला ॲक्सेलरेशन म्हणा किंवा ऑब्झर्वरवरती असलेला फोर्स म्हणजे थोडक्यात काय सुडो फोर्स. म्हणजे ॲक्च्युली आधी कोण आहे ऑब्झर्वरवरती ॲक्सेलरेशन, आणि त्या ॲक्सेलरेशनमुळे काय येतो फोर्स येतो ना. बरोबर का. सो रियल फोर्स तो काय आहे थोडक्यात अपोजिट फोर्स आहे. रियल फोर्सेस ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ओके इथे लिहितो बघा मी. रियल फोर्स ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याच्यामध्ये मग हे रिव्हर्स लिहूया आपण. सुडो फोर्स डज नॉट ओबेज और डू नॉट ओबेज काही म्हणा, ओबे लॉज डज नॉट ओबे लॉज ऑफ मोशन. लक्षात येते का बघा सेकंड सेंटेन्स. अजून म्हणूया आपण हा रियल आहे, हा इमॅजिनरी आहे. मग सेपरेट लिहिण्यापेक्षा आपण इथंच इमॅजिनरी म्हणूया. इमॅजिनरी, दिस इज रियल फोर्स, दिस इज इमॅजिनरी फोर्स. व्हेरी सिंपल डिस्टिंग्विश. रियल फोर्सेस आर वन ऑफ द 4 फंडामेंटल फोर्सेस. रियल फोर्सेस आर वन ऑफ द 4 जे की आपण लास्ट लेक्चरला बघितलेत ना, 4 फंडामेंटल फोर्सेस. रियल फोर्सेस आर वन ऑफ द 4 फंडामेंटल फोर्सेस. पण हे मात्र सुडो फोर्सेस आर नॉट. सुडो फोर्सेस आर नॉट इन 4 फंडामेंटल. हे लिहा तुम्ही पूर्ण फंडामेंटल फोर्सेस. सिंपल ते 4 फंडामेंटल फोर्सेस होते, त्याच्यामध्ये हे सुडो फोर्सेस आहे का नाही म्हणू शकतो आपण. आणि एक्झाम्पल घेऊया. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन सर्क्युलर पाथ ड्यू टू ग्रॅव्हिटेशन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन. आता याच्यामधलं आपलं बेसिक एक्झाम्पल घेऊया. ओके आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सला इथं आपण रियल फोर्स म्हणतो, काही हरकत नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल 4 फंडामेंटलमध्ये आहे ना. किंवा आपण इलेक्ट्रोस्टॅटिकला फोर्स म्हणूया किंवा मॅग्नेटोस्टॅटिकला म्हणूया, हे सगळे जे फोर्सेस आहेत ना रियल म्हणूया. सो कारचंच एक्झाम्पल घेऊया. ए पर्सन ओके ए कार moving around
around a circular track, okay, there is real force म्हणजे कुठला सेंट्रिपिटल फोर्स. रियल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल म्हणजेच कुठला फोर्स स्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स बिटवीन रोड अँड टायर्स ऑफ कार. किंवा इथे ग्रॅव्हिटेशनलचं पण एक्झाम्पल सांगितलं तर चालेल, पण आपण पॅसेंजर कारचं पण सांगतोय. किंवा ए पर्सन sitting in the car, okay, experiences a pseudo force which is opposite, कुणाला opposite असेल, which is opposite to the real force when car is moving on circular track. ओके, सो त्यामध्ये जेव्हा पर्सनवरती ॲक्ट होणारा किंवा पॅसेंजरवरती ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे तो बाहेरच्या साईडला असतो ना. सर्क्युलर ट्रॅकवरनं कार अशी जात असेल तर बाहेरच्या साईडला जो काही फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स म्हणजे कुठला फोर्स आहे, सुडो फोर्स आहे. सो दीज आर सम comparatively or distinguished points between the real force and pseudo force. Write down all these things. ओके, अजून एक फोर्सचा टाईप आहे तो एक बघूया, थोडासा कंपॅरेटिव्हचा अशा टाईपमध्येच बघूया. ओके, सो कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेशन म्हणजे कॉन्स्टंट म्हणतो ना आपण. सो कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे, आधी आपण एक डेफिनेशन बघूया. इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट ए फोर्स, इफ वर्क डन बाय ए फोर्स, इफ वर्क डन बाय ए फोर्स is independent of the actual path, is independent of the actual path, the force is called as conservative force. थोडंसं मी डेफिनेशन लिहून एक्सप्लेनेशन देतो. थोडासा वेगळ्या पद्धतीचा फोर्स आहे. इफ वर्क डन बाय ए फोर्स इज डिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ. इफ वर्क डन, याच्या रिव्हर्स लिहायचं. इफ वर्क डन बाय ए फोर्स म्हणजे एखाद्या फोर्समुळे झालेलं वर्क डन इज डिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ, द फोर्स is called as नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे, सो काय झालं बघा, याच्यामध्ये इंडिपेंडंट आहे ॲक्च्युअल पाथवरती आणि याच्यामध्ये काय म्हणूया की डिपेंडंट आहे. कोण डिपेंडंट? वर्क डन. आता फोर्समुळे वर्क डन कसं होतं असं आपण म्हणतो की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे जर एखाद्या बॉडीवरती आपण जर फोर्स ॲक्ट केलं तर तिथं काम घडतं, वर्क डन होतं असं आपण म्हणतो टेक्निकल लँग्वेजमध्ये. वर्क डन ज्याला की एनर्जी पण म्हणतो ना आपण. सो इथं काय म्हटलं की ते जे वर्क डन आहे ते इंडिपेंडंट नाही. ॲक्च्युअल पाथ म्हणजे आपण डिस्टन्स म्हणूया, बरोबर. तर तिथं डिस्टन्स असं कन्सिडर करू की फिजिकली डिस्टन्स आपण ते नाही घेऊ शकत किंवा त्या डिस्टन्सवरती त्या ॲक्च्युअल पाथवरती डिपेंड नाही असं आपण म्हणायचं आहे. इंडिपेंडंट म्हटलं ना, आणि याच्यामध्ये डिपेंड म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेऊया. याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर दोन पार्टिकलच्या मधलं डिस्टन्स बघा, दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया की पृथ्वी आणि चंद्रामधलं जे काही डिस्टन्स आहे तर त्या डिस्टन्सवरती ते डिपेंड नाही आहे. म्हणजे वर्क डन, ओके, किंवा इफ द वर्क डन बाय ए फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ. तर त्या डिस्टन्सवरती वर्क डन डिपेंड नाही. पण जर फ्रिक्शनल फोर्समध्ये जर आपण बघितलं तर ॲक्च्युअल पाथ आहे बघा. ॲक्च्युअल पाथ मग कुठल्या डायरेक्शनला ती बॉडी
फोर्स अप्लाय केल्यानंतर मूव्ह होणार आहे म्हणजे ॲक्च्युअल पाथ, तर त्याच्यावरती हे डिपेंड राहतं. सो फ्रिक्शनल फोर्स म्हणजे हा नॉन कॉन्झर्वेटिव्ह आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हा कॉन्झर्वेटिव्ह, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स असं एक्झाम्पल आहे याचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल आणि मॅग्नेटिक फोर्स म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आणि एअर रेजिस्टन्स, एअर ड्रॅग असं म्हणतात. सिंपल फक्त फ्रिक्शनल लक्षात ठेवा, फ्रिक्शनल फोर्स जरी म्हटलं तरी चालेल, किंवा एअर ड्रॅग, एअर रेजिस्टन्स. एक एक्झाम्पल वाईज हे आपण डेफिनेशन सांगितली. अजून असं म्हणू शकतो मेकॅनिकल एनर्जी याच्यात कॉन्झर्व होते, याच्यामध्ये कॉन्झर्व होत नाही. याच्यात मेकॅनिकल एनर्जी इज कॉन्झर्वड असं म्हणूया. कॉन्झर्वड म्हणजे कॉन्स्टंट, आणि याच्यामध्ये नॉट कॉन्झर्वड, नॉट कॉन्झर्वड असं म्हणूया. चालेल का बघा. अजून एक आहे वर्क डन इज कम्प्लिटली रिकव्हरेबल, वर्क डन इज नॉट रिकव्हरेबल. वर्क डन इज रिकव्हरेबल कारण ॲक्च्युअल पाथवर डिपेंड नाही आहे ना, आणि याच्यामध्ये नॉट रिकव्हरेबल असं म्हणूया वर्क डन. So these are some comparatively points between conserved and non-conserved force. Write down these things. चला पुढची कन्सेप्ट बघूया. अजून एक कन्सेप्ट राहिलेली आहे आणि मग आपण न्यूमरिकल्स बघू एक दोन. सो कन्सेप्ट आहे वर्क डन. ओके, वर्क डन बाय ए फोर्स असं म्हणतो मी. वर्क डन बाय ए फोर्स. सो आता बेसिक रिलेशन तर आपल्याला माहीत आहे, मग हे पुन्हा का बघायचं किंवा कशासाठी बघायचं हे थोडंसं आपण समजून घेऊया. ओके, लेट ए बॉडी ऑफ मास m, that is mass of an object. ओके, त्या बॉडीवरती आपण समजा जर फोर्स अप्लाय केला, F, फोर्स अप्लाइड टू ए बॉडी किंवा एन ऑब्जेक्ट, बॉडी ऑब्जेक्ट काही म्हणूया. ओके, एक्स इज द डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. एवढ्या डिस्प्लेसमेंटला आपण जर फोर्स अप्लाय केला तर आपण काय म्हणतो वर्क डन होणार आहे. ओके, सो आपण वर्क डन कसं लिहितो बघा. सो वर्क डन इज इक्वल टू दिस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं लिहितो का बघा. ओके, सो ह्या सगळ्या कशा क्वांटिटीज आहेत, वेक्टर क्वांटिटीज आहेत. डॉट प्रोडक्ट आहे इथं ना दोघांच्या मध्ये. का डॉट प्रोडक्ट आहे, कारण पुढं कोण आहे सांगा मला. सो वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा आहे ना ॲक्च्युअली. हा कॉस थिटा का आहे सांगा, कारण थिटा इज व्हॉट, थिटा इज अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ज्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे त्याच डायरेक्शनला जर फोर्स असेल तर अँगल किती झाला, 0 झाला ना. म्हणजे इफ थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आहेत बघा असे फॉर एक्झाम्पल. चालेल का बघा. सो देअर फॉर वर्क काय असणार मग, एफ इंटू एस म्हणजे मॅक्सिमम वर्क डन असणार. दिस इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम वर्क डन. कधी, जेव्हा अँगल 0 असेल तेव्हा. कशामधला अँगल, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधला जर अँगल 0 असेल, 0 डिग्री असेल तर आपण म्हणूया की कॉस 0 हे 1 होणार आहे. सो आपल्याला वर्क किती मिळालं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मिळालं. सो मॅक्सिमम वर्क डन मिळालं असं आपण म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, आणि जर समजा आपण इफ थिटा जर 90 डिग्री, दोनच केसेस बघूया आपण. समजा थिटा 90 डिग्री म्हणजे डिस्प्लेसमेंट इकडे जाणं अपेक्षित आहे आणि आपण फोर्स असा अप्लाय करतोय तर ती बॉडी मूव्ह होणार नाही ना. म्हणजे काय होणार थोडक्यात, वर्क इज इक्वल टू 0. सो दिस इज व्हॉट मिनिमम वर्क डन. मिनिमम इन द सेन्स 0च आहे पूर्ण ना, 0 वर्क डन. बरोबर आहे का बघा, लक्षात येते का बघा. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ द वर्क डन, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन जनरली फोर्स, एक कॉन्स्टंट फोर्स कन्सिडर केला जातो. कॉन्स्टंट फोर्स आपण अप्लाय करतोय त्या बॉडीवरती तेव्हा वर्क डन होतं, तेव्हा ही डेफिनेशन म्हटली जाते. पण जर फोर्स कॉन्स्टंट नसेल मग तो चेंज होतोय. कॉन्स्टंट नसेल म्हणजे चेंज होतोय ना. मग तो एकदा लिनियरली चेंज होऊ शकतो, नॉन लिनियरली चेंज होऊ शकतो. आता लिनियर आणि नॉन लिनियर ग्राफ लक्षात येतो बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 पॅरामीटर्समध्ये जर रिलेशन असं असेल तर लिनियर म्हणतो ना, आणि हे जर रिलेशन जर असं मिळालं की आपण नॉन लिनियर म्हणतो.
लिनियरिटी नाही आहे ना त्या ग्राफमध्ये. सो दिस इज लिनियर अँड दिस इज नॉन लिनियर. सो समजा फोर्स आणि इकडे डिस्प्लेसमेंट. सो फोर्स असा पण जाऊ शकतो आणि फोर्स असा पण जाऊ शकतो ना, म्हणजे लिनियर ॲज वेल एज नॉन लिनियर. पण फोर्स चेंज होतोय, फोर्स इज नॉट कॉन्स्टंट. मग त्या केसमध्ये वर्क डन हे वापरायचा का फॉर्म्युला? तर नाही, कारण त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट पण चेंज होणार आहे ना. सो फोर्स पण चेंज होतं आणि डिस्प्लेसमेंट पण चेंज होते. म्हणजे थोडक्यात वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस दोन्हीमध्ये चेंज मिळायला लागलेला आहे. मग आठवा, जर दोन्हीमध्ये चेंज मिळत असेल तर आपण बघा कन्सेप्ट ग्राफ कन्सिडर केला होता, आणि जो काही या आणि या क्वांटिटीमुळे एरिया तयार झालेला आहे तो एरिया म्हणजेच आपण म्हटलं होतं की व्हेलॉसिटी म्हटलं होतं, किंवा व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हटलं होतं. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम म्हटलं होतं. सो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आठवा, त्याच्यामध्ये आपण एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं होतं बघा. सेम त्या टाईपमध्ये इथं आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये एकदा लिनियर आणि एकदा नॉन लिनियर ग्राफ कन्सिडर करून तिथं जो काही मिळणारा एरिया आहे तो एरिया म्हणजेच काय म्हणावं लागेल, वर्क डन म्हणावं लागेल. पण कुठल्या कंडिशनसाठी? इफ द फोर्स इज चेंजिंग. जर फोर्स चेंज होत असेल तर मग तो लिनियरली चेंज होऊ देत किंवा नॉन लिनियरली चेंज होऊ देत विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. जसं डिस्प्लेसमेंट अप्लाय करतोय तसा फोर्स चेंज होत आहे असं म्हणतो. तर त्या केसमध्ये वर्क डन किती असेल? तर त्या केसमध्ये वर्क डन हे या अशा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरनं आपल्याला काढावं लागेल. म्हणजे थोडक्यात जो काही एरिया मिळेल त्या स्ट्रीपचा किंवा त्या पोर्शनचा एरिया मिळेल त्या एरियाला काय म्हणावं लागेल आपल्याला? वर्क डन म्हणावं लागेल. लक्षात येत आहे का बघा? सो ती कंडिशन पण आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर ही बोर्डवरची सध्या लिहिलेली कंडिशन आहे ती कशासाठी आहे? कॉन्स्टंट फोर्स असेल तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला. पण हे जर व्हॅरिएबल फोर्स आला तर इक्वेशन मात्र एरियासाठी किंवा एरिया तिथं तयार होतो. तो कसा तयार होतो हे आपण आता बघूया. चला अगदी सोपी कंडिशन्स बघूया, डेफिनेटली प्रत्येकाला समजणार. तर आपल्याला वर्क डन बघायचं ना. आता फोर्स आहे, मग फोर्स हा व्हॅरिएबल फोर्स आहे, व्हॅरिएबल. सो व्हॅरिएबल फोर्स असेल तर वर्क डन किती हे आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं ना, म्हणजे प्रॅक्टिकली पण समजून घ्या. सो आपण ग्राफ पहिल्यांदा ड्रॉ करूया. इकडं म्हणूया डिस्प्लेसमेंट, ओके, ज्याला की एक्स म्हणतो आपण, आणि इकडं म्हणूया आपण फोर्स आहे हा, ज्याला की आपण एफ म्हणूया. ओके, सो फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सिंपल कन्सिडर करूया आपण. ओके, सो एक आपण नॉन लिनियर ग्राफ आता सध्या तरी असा कन्सिडर करू. म्हणजे समजा इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, हा स्टार्टिंग आणि हा एंडिंग आपण असं कन्सिडर करूया सिंपल. ओके, सो ह्याला आपण पहिलं डिस्प्लेसमेंट म्हणूया आणि फॉर एक्झाम्पल याला आपण दुसरं डिस्प्लेसमेंट म्हणूया, S2 म्हणूया. ठीक आहे, सेम हा फोर्सच असणार आहे बघा इकडं. लक्षात येते? सो असं कन्सिडर करा, एक दोन पॉईंट्स कन्सिडर करूया. एक इथून इथपर्यंत कन्सिडर करूया. हा याला म्हणूया P1 आणि याला म्हणूया P2. आणि एक आपण स्ट्रीप ड्रॉ करूया. ही स्ट्रीप ड्रॉ केली बघा मी, बरोबर का बघा. तर हे डिस्टन्स आहे, ह्याला P1 डॅश म्हणू आणि हे जे दिसतंय त्याला P2 डॅश म्हणू. आणि हे डिस्प्लेसमेंट आहे ना, स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे म्हणून त्याला आपण dx म्हणू. लक्षात येते का बघा? आपण टोटल नाही कन्सिडर केलं, आपण एक छोटासा पार्ट कन्सिडर केला त्या ग्राफमधला. ओके, सो हा पार्ट स्मॉल डिस्टन्स आहे ना, म्हणजे स्मॉल वर्क डन होणार आहे. सो आपल्याला माहिती आहे की वर्क डन किती असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. असं आपण लिहूया, एफ डॉट dx असं लिहूया. मग मला सांगा, या P1 डॅश पासून P2 डॅश पर्यंतचं असलेलं डिस्प्लेसमेंट dx असेल आणि ह्या इथून इथं असलेला फोर्स असेल. फोर्स हा वाय ॲक्सिस वरती आहे ना, मग आपण फोर्स असा घेऊया का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून इथपर्यंत, आता ही जी जरी अशी लाईन असली तर ही जनरली स्ट्रेट लाईनच कन्सिडर केली जाते, बरोबर. सो P1 डॅश म्हणजे P1 पासून P1 डॅश पर्यंत हा कोण आहे? फोर्स आहे, चालेल. आणि P1 डॅश पासून P2 डॅश पर्यंत कोण आहे? dx आहे, म्हणजे कोण आहे? डिस्प्लेसमेंट आहे. सो आपल्याला वर्क डन किती मिळतंय बघा? P1 डॅश इंटू P1 डॅश P2 डॅश, म्हणजे हे इंटू हे मिळते. म्हणजे जर आपण ही स्ट्रीप अशी कन्सिडर केली आणि जर आपल्याला हे y इंटू एक्स मिळालं, लांबी आणि रुंदी फॉर एक्झाम्पल, किंवा हाईट आणि ब्रेड कसंही म्हणा. सो लांबी आणि रुंदी म्हणजे या स्क्वेअरचा आपल्याला काय मिळाला? हा एरिया मिळाला बघा. एरिया म्हणजे मी इथं लिहितो हवं तर हा एरिया आहे. कुणाचा एरिया आहे? P1 डॅश P2 डॅश आणि P2. बघा P1 डॅश P2 डॅश आणि P2, ह्या एवढ्या पोर्शनचा हा काय मिळाला? एरिया मिळाला. पण त्या एरियाला आपण काय म्हणूया? स्मॉल वर्क डन म्हणूया ना, बरोबर का बघा. स्मॉल वर्क डन मिळालं. मग आपल्याला जर ह्या पूर्ण सिस्टीममधलं स्मॉल वर्क डन समजलं एवढं, तर याच्यावरून आपण टोटल वर्क डन कसं काढायचं? तर इंटिग्रेशन घ्यायचं. दस
दस टोटल वर्क डन, दस टोटल वर्क डन, डब्ल्यू म्हणतो मी त्याला, इंटिग्रेशन घ्यावं लागेल डी डब्ल्यूचं, पण सुरुवात कुठनं करावी लागेल, इथून इथपर्यंत जायचं आहे ना आपल्याला हे डिस्प्लेसमेंट, सो S1 पासून S2 पर्यंत जावं लागेल. चालेल का बघा. मग आता स्मॉल वर्क डन किती आहे, S1 पासून S2 पर्यंत जावा आणि पुन्हा स्मॉल वर्क डन म्हणजे हे लिहिलं होतं बघा आपण, म्हणजे थोडक्यात काय आहे, एरिया आहे P1 P1 डॅश P2 डॅश आणि P2 आहे, बरोबर का बघा. सो टोटल वर्क डन आता किती मिळेल, म्हणजे थोडक्यात S1 पासून S2 पर्यंत जाणं सगळ्या स्ट्रिपचे एरिया घेत चला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हा A हा B जर कन्सिडर केला तर A पासून B पर्यंत जर सगळं बघितलं तर हे सगळं डिस्प्लेसमेंट मिळणार आपल्याला, हे असं पूर्णच इंटिग्रेशन घेतल्यानंतर. म्हणजे जे काही टोटल वर्क डन आपल्याला मिळेल ते कसं मिळेल बघा, लक्षात येते का बघा. सो ह्याला नाव देऊया आपण, ह्याला A डॅश म्हणूया आणि ह्याला B डॅश म्हणूया ह्या S2 ला. ओके, मग टोटल वर्क डन किती मिळणार सांगा मला, एरिया मिळणार कुठून कुठपर्यंत, A पासून A डॅश पर्यंत, इथून पुन्हा B डॅश पर्यंत आणि B डॅश पासून B पर्यंत, सो एवढा एरिया मिळणार. सो दिस इज नथिंग बट द टोटल वर्क डन, बरोबर आहे का बघा. हाच फॉर्म्युला असा लिहिला तरी चालेल ना. म्हणजे आपण काय करतोय, हा जो एरिया आहे हा स्ट्रिपचा एरिया, असे इथं पण एरिया, इथं पण एरिया, इथं पण एरिया, असे सगळे एरिया आपण एकत्र केले ना, म्हणून त्याला लिमिट दिले S1 आणि S2 पर्यंत. म्हणजे S1 पासून स्टार्ट करून S2 पर्यंत जेवढ्या जेवढ्या स्ट्रिप्स होत्या त्या सगळ्या ॲड केल्या म्हणजे टोटल एरिया मिळाला. म्हणजे थोडक्यात वर्क डन म्हणजेच काय मिळालं आपल्याला, इथं एरिया मिळालं आपल्याला. तिथं डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया मिळालं होतं, आठवत आहे का बघा व्हेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये. तसं आता इथं आपल्याला काय मिळालं, वर्क डन म्हणजे एरिया मिळालं. लक्षात आलं का. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द वर्क डन. ओके, आता काही आपल्याला न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युले कुठले कुठले सोडवायला कन्सिडर करावे लागतात बघा. तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एपीएस सुद्धा म्हणतात, यसला डिस्प्लेसमेंट सुद्धा म्हणतात. किंवा आपण आता प्रेशर वर्क याचे पण काही फॉर्म्युले आहेत बघा. प्रेशरचा एक फॉर्म्युला असा आहे, फोर्स अपॉन एरिया म्हटलं जातं, बरोबर. फोर्सलाच mg सुद्धा म्हणतात, mg अपॉन एरिया घेतलं जातं. नंतर ह्या मासलाच व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हटलं जातं आणि अपॉन एरिया, एरिया कॅन्सल होऊन प्रेशर इज इक्वल टू एच रो जी असा पण फॉर्म्युला प्रेशरचा कन्सिडर केला जातो. मी हे फॉर्म्युले का सांगतोय, कारण आपल्याला न्यूमेरिकलला हे फॉर्म्युले कुठं आता उपयोगाला डेफिनेटली येणार आहेत. लक्षात आलं का बघा. त्याचबरोबर आपण प्रेशर इज इक्वल टू असंही सांगू शकतो, वर्क अपॉन टाइम. बघा, प्रेशर इज इक्वल टू अनेक फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण, वर्क अपॉन टाइम. हा फॉर्म्युला असा का लिहिला बघा, कारण प्रेशर म्हणजे आपण काय म्हटलं की फोर्स अपॉन एरिया म्हटलं, चालेल का. सो आता हे जे वर्क आहे हे वर्क किती आहे बघा, एच रो जी इंटू व्हॉल्यूम आहे. वर्क इज इक्वल टू म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम आहे. बघा हे सगळे फॉर्म्युले एकमेकांना रिलेटेड होत आहेत, सिंपल होत आहेत. वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम असं का आलं बघा, कारण प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया इथं, बरोबर आहे. मग जर इथं मी फोर्स अपॉन एरिया पुट केलं, फोर्स अपॉन एरिया इंटू व्हॉल्यूम, पण व्हॉल्यूममध्ये एक एरिया आणि इंटू लेंथ असते ना, सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आलं का बघा. हे व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया इंटू लेंथ आणि अपॉन एरिया, एरिया कॅन्सल होईल आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आलं, चालेल का बघा. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो सगळे फॉर्म्युले एकमेकांना कुठेतरी रिलेट करत आहेत, त्यामुळे हे फॉर्म्युले सगळे वन बाय वन कुठेतरी तिथंच शॉर्ट नोटमध्ये ह्या पॉईंटच्या खाली लिहून घ्या, कारण ह्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स बघायचे. चल रब करतो मी इथपर्यंत, सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. चला काही न्यूमेरिकल्सचं डिस्कशन आपण करूया. एक न्यूमेरिकल बघा सगळ्यात महत्त्वाचा पहिल्यांदा आपण घेऊया, टेक्स्टबुकमधलंच आहे. न्यूमेरिकल डिस्प्ले होतोय, सगळ्यांनी तो व्यवस्थित आधी लिहून घ्या. As I was standing on a weighing machine inside a lift, it recorded 50 kg weight. Suddenly for few seconds it recorded 45 kg weight. What must have happened during that time? Explain with the complete numerical analysis. आपण लिफ्टच्या आतमध्ये आहे वेइंग मशीनवरती, जे मशीन वजन आपलं मोजू शकते, वेट मोजू शकते. ते वेट कशात मेजर केले बघा, केजी वेटमध्ये. मी म्हटलं ना की वेट म्हणजे mg, मास इंटू ग्रॅव्हिटी. मग एकदा रेकॉर्ड झालं 50 आणि एकदा रेकॉर्ड झालं 45. मग का असं का झालं किंवा तिथं काय घडलं, तर लिफ्टमध्ये जनरली काय होतं बघा, आपण लिफ्टमध्ये जेव्हा आतमध्ये जातो आणि एकतर खाली लिफ्ट जाते किंवा एकतर वरती जाते. आता आपण आत गेले गेल्या पहिल्यांदा किती रेकॉर्ड झालेला आहे, 50 रेकॉर्ड झालेला आहे.
आणि पुन्हा थोड्या वेळानं 45 रेकॉर्ड झालं. मग तुम्हाला ओळखायचं आहे की 50चं 45 झालं याचा अर्थ लिफ्ट खाली जाते का वर जाते हे आपण आधी इमॅजिन करूया. मला सांगा, आपण लिफ्टमध्ये असताना जेव्हा लिफ्ट एकदम खाली जाते एका व्हेलॉसिटीनं ॲक्सेलरेशननं खाली जाणार आहे ना, तर जेव्हा व्हेलॉसिटीनं ॲक्सेलरेशननं खाली जाते तेव्हा आपल्याला थोडंसं हलकं फील होतं बघा, लक्षात येते का बघा. आणि ती जर वरती जायला लागते तेव्हा आपल्याला अजूनही स्ट्रॉंग फील होतं, म्हणजे जेवढं आपलं वेट आहे तेवढं फील होतं. पण ती जर लिफ्ट खाली जात असेल तर थोडंसं हलकं झाल्यासारखं होतं, इमॅजिन होतंय का बघा. मग 50चं 45 वेट झालं याचा अर्थ ती लिफ्ट कुठं जाते, खाली जाते. सो आपल्याला हे तर आन्सर इथपर्यंत मिळालं की ती लिफ्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. ओके, आता बघा, समजा ही लिफ्ट आहे, ह्या लिफ्टमध्ये आपण वेइंग मशीन इथं आहे फॉर एक्झाम्पल, आणि याच्यावरती आपण म्हणजे तुम्ही उभे आहात. ओके, हा मी नाही आहे, हा तुम्ही, हे तुम्ही आहे, तुमच्यापैकी कोणतरी जो अभ्यास करत नाही तो असेल हा फॉर एक्झाम्पल. ओके, सो एक पर्सन आहे तुमच्यासारखा स्टुडंट आहे आणि तो त्या लिफ्टमध्ये आहे वेइंग मशीनवरती. त्याच्यावरती वेट आहे 50 kg सुरुवातीला, पण नंतर त्याला किती ॲक्ट होतं आहे, 45 kg वेट असं ॲक्ट होतं बघा. तर आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण आतमध्ये उभं असतो त्यावेळेस आपल्यावरती जो काही डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स असतो त्याला आपण वेट म्हणतो ना, mg म्हणतो, वेट बरोबर. आणि आपल्यावरती नॉर्मल रिएक्शन कुठं असते, वरती असते बघा, लक्षात येत आहे का बघा. आता आपल्यावरती जे काही वेट ॲक्ट आहे ते किती दिलेलं आहे, 50 दिलेलं आहे बघा सुरुवातीला. सो आपल्यावरती mg किती आहे, 50 kg वेट इतका आहे असं आपण म्हणू. आता ॲक्च्युली हे जर तुम्हाला न्यूटनमध्ये करायचं असेल तर ह्याला 9.8 मल्टिप्लाय केलं जातं. हा फोर्स आहे ना एक प्रकारचा, kg वेट म्हणजे फोर्स आहे. सो आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं, mg इज इक्वल टू काय आहे, 50 kg वेट आहे. पण थोड्या वेळानं आपल्याला ते किती फील होतंय, 45 kg फील होतंय. म्हणजे थोडक्यात लिफ्ट जर खाली जात असेल तर थोडंसं आपण वरती उचलल्यासारखं होतं बघा, इमॅजिन करा, जस्ट थोडंसं फील होते. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन जी आर आहे ती किती फील होते, 45 kg वेट इतकी फील होते असं आपण म्हणूया. चालेल का बघा. सो आता ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणू हवं तर, लक्षात आलं. सो दोन इक्वेशन्स लिहिले, mg इज इक्वल टू 50 लिहिलं आणि आपण r इज इक्वल टू 45 लिहिलं. जर आपण हे थोडंसं ॲडजस्ट केलं तर काय होईल बघा. सो r इज इक्वल टू, मी कसं ॲडजस्ट करतो बघा, 45 आणि ह्या kg वेटबद्दल मी mg अपॉन या इक्वेशनवरनं kg वेट इज इक्वल टू mg अपॉन 50 लिहू का बघा, mg अपॉन 50 ॲडजस्टमेंट करतो थोडीशी. ओके, सो 5 आपण याला भाग घालू शकतो. सो 9, 5, 45 अँड 10 अँड इट इज mg. सो आपल्याला r आणि mg मध्ये एक प्रकारचं रिलेशन मिळालं ह्या दोन इक्वेशनवर. ही दोन इक्वेशन्स कशी आली समजलं का बघा. आता बघा, आपल्यावरती वेट तर किती आहे, वेट 50 दिलेला आहे. ओके, आता एक मी कंडिशन तुम्हाला आधी इथं एक्सप्लेन करतो. एक डाऊनवर्ड फोर्स आणि एक अपवर्ड फोर्स आहे, ठीक आहे. तर दोन्ही फोर्सेस इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत, ठीक आहे. तर एक डाऊनवर्ड फोर्स आहे तो तर आपण लिहिलेला इथं mg लिहिलं किंवा r मधलं रिलेशन सांगितलं. आता आपल्याला इथं ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ॲक्सेलरेशन, ती लिफ्ट कुठं चाललेली आहे, खाली चाललेली आहे, खाली. मग खाली चालली म्हणजे किती फोर्सनं ती खाली जाईल, तर मास इंटू ॲक्सेलरेशन. तर आपण काय म्हणूया की या फोर्सनं ती खाली चालली असं आपण म्हणूया. आणि त्याच्यावरती एक अपोजिट फोर्स असेल, f' म्हणूया आपण त्याला. आता अपोजिट फोर्स ह्या दोघांवरनं काढायचा, mg वरनं आणि r वरनं. कसा काढायचा बघा, आणि अपोजिट फोर्स आणि हा फोर्स एकत्र आहे सांगायचं. सो f' इज इक्वल टू f ना, आणि हा f म्हणजे आपला मास इंटू ॲक्सेलरेशन असतं बघा. कुठल्याही बॉडीवरचा फोर्स एवढा असतो ना, पण f' मध्ये दोघं जण आहेत. कोण आहेत, एक नॉर्मल रिॲक्शन आणि एक mg आहे. दोघात मोठा कोण वाटतोय, साहजिकच 50 मोठा वाटतोय ना, म्हणून हे कसं लिहायचं, mg मायनस r लिहायचं. सो काय लिहिलं बघा, मी दोन फोर्सेस मधला डिफरन्स लिहिला, mg आणि r मधला डिफरन्स, आणि त्याला मी वरचा फोर्स आहे असं म्हटलं. आणि डाऊनवर्ड फोर्स आपण किती लिहिलं, मास इंटू ॲक्सेलरेशन लिहिलं. चालेल. मग आता mg किती आहे, 50 kg वेट म्हटलंय आपण, मायनस किंवा mg आहे तसंच ठेवूया, mg मायनस r काढलाय आपण 5/10 mg इज इक्वल टू ma. मास सगळीकडलं कॅन्सल होईल. सो g मायनस 5/10 g इज इक्वल टू a. आता हे किती येईल, हा g आहे. सो 10 मायनस 5, सो 5
अपॉन 10 इंटू जी इज इक्वल टू ए येईल. चालेल का बघा. सो 9 अपॉन 10 इथं 9 आहे, सॉरी 5 भाग घालवलं ना. 9 अपॉन 10 सॉरी इथे इट इज 9. सो हे 10 जी मायनस 9g अपॉन 10 इज इक्वल टू ए. सो 10 मायनस 9 जी 1g अपॉन 10 इज इक्वल टू ए. सो लेटेस्ट कन्सिडर. आता इथं जी दिला आहे बघा ब्रॅकेट, कन्सिडर करायचं आहे. जी म्हणजे कोण, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 10 कन्सिडर करा. सो 10 अपॉन 10. सो ॲक्सेलरेशन किती असेल 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ती जी लिफ्ट खाली जाणार आहे ती एवढ्या ॲक्सेलरेशननं खाली जाईल असं आपण कन्सिडर करूया. लक्षात येत आहे का बघा. सो ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द आन्सर. आणि ह्या ॲक्सेलरेशन ती लिफ्ट खाली जाईल असं सांगायचं आहे. देअरफॉर इलेवेटर मस्ट बी ॲक्सेलरेटेड डाऊनवर्ड विथ ॲन ॲक्सेलरेशन. दस याचं मेन रिझन मग आपण लिहूया. दस इलेवेटर गोज डाऊनवर्ड with an acceleration of 1 meter per second square. So this is the conclusion आपण असं म्हणूया. ओके. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल बेस्ड अपॉन द फोर्स नॉर्मल रिॲक्शन. अजूनही एक्झाम्पल्स आहेत बट टाईम आय थिंक झालेला आहे, पण काही हरकत नाही. पुढच्या लेक्चरला आपण हे काही न्यूमरिकल्स आहेत ते डिस्कस करू. हे न्यूमरिकल व्यवस्थित लिहून घ्या बघा. फोर्स नॉर्मल रिॲक्शन यांच्यामध्ये रिलेशन सांगणारं हे न्यूमरिकल आहे. आपण याच्या पुढच्या लेक्चरला अजूनही काही जी काही न्यूमरिकल्स ज्या आजच्या टॉपिकच्या बेसवरती डिपेंड आहेत ती बघूया आणि मग त्याच्यानंतर पुढचा थेरॉटिकल पॉईंट बघूया. तोपर्यंत आजचं जे काही झालं ते व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा. त्याच्यामध्ये काही जर शंका येत असेल तर तशा डेफिनेटली विचारा. आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन करू. थांबूया आपण, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.